आज एक्सप्रेसवेवरून मुंबईवरून पुण्याला निघालेलो आहे. मुद्दामच खालापूरच्या टोलनाक्याच्या अलीकडच्या आताच्या टनेलचा व्हिडिओ आपल्याला दाखवून तुमच्याशी संवाद साधण्याची मी सुरुवात केलेली. त्याचं कारण आहे की हा टनेल मुद्दाम दाखवला, कारण की हा टनेल हा महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यकाळातला आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असताना, काँग्रेस पक्षाची या राज्यात सत्ता असताना याचं उद्घाटन झालं 2000 साली. आणि मागची 26 वर्ष हा टनेल जागेवरच आहे. कुठे हा लिकेज नाही, कुठं आतमध्ये बाहेर दरड कोसळत नाही, कुठं स्लॅबचा नाका त्या ठिकाणी टवका खाली पडत नाही आणि कुणाचा मृत्यू होत नाही. ही समाधानाची नव्हे तर अभिमानाची बाब आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. निमित्त आहे आज दिवसभर तुम्ही जे काही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर, वेगवेगळ्या पोर्टलवर आणि वेगवेगळ्या रील्सद्वारे सोशल मीडियामध्ये जे पाहताय, ज्याच्यामध्ये मिसिंग लिंकची आतमध्ये बाहेर दरड कोसळली, आतमध्ये स्टार्टिंग पॉइंटला जो स्लॅब बांधण्यात आलेला आहे तो स्लॅब पडला आणि म्हणून मिसिंग लिंक आजपासून बंद, अशा प्रकारच्या ज्या बातम्या आल्या. त्याच्यामुळे सरकारने किती भयानक पाऊस पडलाय म्हणून त्या ठिकाणी आज मुंबई पुण्याच्या रस्त्यावर तुम्ही प्रवास करू नका, मुंबई पुण्याच्या प्रवासातली मिसिंग लिंक बंद केल्याची घोषणा केली आणि तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा अंधभक्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मला असं वाटलं की आपल्याशी लाईव्हद्वारे या ठिकाणी संवाद साधावा, संपर्क करावा. मूळ विषय असा आहे की मागच्या 26 वर्षापासून एक्सप्रेसवेवर जे टनेल आहेत ते कुठं कोसळलेले नाहीत, ते कुठं पडले नाहीत, त्याची कुठं ना त्या ठिकाणी गळती चालू झालेली नाही. पण मागच्या अवघ्या 2 महिन्यापूर्वी ज्या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय, गाजा वाजा करत काही विकास पुरुष का शिल्पकार का नवीन नाका महाराष्ट्राचे नवीन देवा भाऊ यांनी वाजत गाजत त्या ठिकाणी उद्घाटन केलं, गाडी ड्राईव्ह केली त्यांनी आणि एकनाथराव शिंदेनी. आणि 2 महिन्यामध्ये त्या मिसिंग लिंकची एकूणच फजिती झालेली आपण आज पाहिली. आपण पाहताय की मी मुंबईवरून सकाळी पुण्याला आलो 12 वाजता, 2:15ला मुंबईत पोहोचलो. माझं काम उरकून आता पुन्हा उजेड आहे, तेवढ्यात मी पुण्याला निघालोय. आणि म्हणून मला असं वाटलं की तुमच्या डोळ्यावरची पट्टी या ठिकाणी काढावी, कारण की ही मिसिंग लिंक पडलेली नाहीये. तर जे हुशार असतील, पुन्हा एकदा सांगतो, जे हुशार भारतीय संविधानाला मानणारे नागरिक असतील, ते कुठल्या जाती धर्माचे असतील, त्यांच्या डोळ्यातली डोक्यातली अंधभक्तीची नका जी काय मिस झालेली लिंक आहे ती कदाचित पडावी असं माझ्यासारख्याला वाटतं. रस्त्यावरची किंवा बोगद्यातली कुठली लिंक पडू नये, पण बुद्धीवर जी गंज लागलेली जी काही लिंक आहे ती नका, जी तुमची मिसिंग झाली ती दूर व्हावी असं माझ्यासारख्याला वाटतं. अर्थात जे अंधभक्त आहे, ज्यांनी सातत्याने कमळाला, धनुष्यबाणाला, घड्याळाला मतदान केलं, मी त्यांना संबोधून हे बोलतोय. त्याचं कारण असं आहे की बाबांनो, ब्रिटिशांच्या काळातला जिथून नाही का आपली रोजची नाही का डेक्कन रेल्वे येते ती नाही तिथला बोगदा पडत नाही. आता मागच्या 26 वर्षापूर्वी स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या काळात नाही का एक्सप्रेसवेवर झालेले 4 टनेल, 4 आणि 4 8, जातानाचे 4 आणि येतानाचे 4, त्याच्यात कुठला भाग कोसळत नाही, तिथं दरड कोसळत नाही, तिथं स्लॅब पडत नाही. 2 महिन्यापूर्वी मात्र ज्याचं गाजावाजात उद्घाटन झालंय, विकास पुरुष देवा भाऊ, त्यांची मिसिंग लिंकची दरड पण कोसळती, स्लॅब पण कोसळतो. नशीब की कुठली गाडी त्याच्यावर गाडीवरती पडली नाही, तर कुठली तरी गाडीचा चक्काचूर झाला असता, कारण की ते शेकडो टनाचा तो स्लॅब कोसळलेला आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, कृपया डोक्यातली जात धर्म, हे आमच्या जातीच्या धर्माचे ठेकेदार देवा भाऊ नरेंद्र भाई हे डोक्यातून काढून टाका. अरे तुमच्या या असल्यास नाही का अंधभक्तीमुळं या देशाचं वाटोळ होतंय. कारण की हे पैसे तुम्हाला असं वाटतं की मिसिंग लिंक 7,500-7,500 कोटीचा तेवढ्या पुरता विषय नाही. कदाचित हा प्रकल्प 3-4 हजार कोटीचाच आहे, पण त्यांना आमदार खासदार फोडायचे म्हणून हा भ्रष्टाचाराने भोगलेला आकडा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भ्रष्टाचारातून उभं राहिलेलं कामकाज, कारण की शेवटी तो ठेकेदार आहे, त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सरकारला आमदार खासदार खरेदी करायला पैसे दिले असतील तर तो निकृष्ट दर्जाचाच नका त्या ठिकाणी बोगदा तयार करणार, तो निकृष्ट दर्जाचाच रस्ता तयार करणार, जो 2 महिन्यामध्ये लगेच त्याच्यावर खड्डे पण पडतात, त्याची दरड पण कोसळती आणि स्लॅब पण कोसळतो. त्याच्यामुळं माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, जर काय मिसिंग असेल किंवा काय जर कोसळलं असेल तर ती मिसिंग लिंक कोसळलेली नाही, तुमच्या आमच्या बुद्धीवर जो काही गंज लागलेला आहे, जी दुर्बुद्धी आलेली आहे, त्याच्यातली ही मिसिंग लिंक जी मतदान केंद्रात जाऊन कमळाचं बटन दाबताना, घड्याळाचं बटन दाबताना, धनुष्यबाणाचं बटन दाबताना त्यावेळेस तुमची जी काही डोक्यातली लिंक ही मिसिंग झाली होती, त्याच्यावरचा आज पडदा उठलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्यात थोडं जरी भारतीय पण, मराठी पण, महाराष्ट्रीयन पण किंवा सुजाण नागरिक पण जर शिल्लक असेल तर इथून पुढं मी माझ्यापुरतं बोलत नाही,
तर तुम्हाला तुमच्या भागात जिथं कुणाला नगरसेवक आमदार पदाला किंवा खासदार पदाला मतदान करताना कृपया करून ज्यांनी आपल्याला फसवलंय, ज्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता फक्त आमदार खासदार नगरसेवक फोडण्याकरता प्रचंड हजारो लाखो कोटीचा भ्रष्टाचार केलाय, त्यांना या ठिकाणी धडा दाखवा, धडा शिकवा. आज सर्वात महत्वाचं आणि धक्कादायक म्हणजे काय, तर सरकारनी मिसिंग लिंकचा स्लॅब पडल्यानंतर किंवा दरड कोसळल्यानंतर एक आनंद फानंदमध्ये खूप घाई गडबडीत सांगितलं की प्रचंड पाऊस पडणार आहे, कोणी पुणे मुंबई रस्त्यावर प्रवास करू नका. अर्थात माध्यमांनी त्या बातम्या लावल्या, माध्यमांचं काही चुकत नाही, कारण की सरकारकडून बातम्या आल्यानंतर कोणाचा तरी जीव जाऊ नये म्हणून त्यांनी त्या बातम्या लावल्या. सगळ्या पोर्टलवर वेगवेगळ्या रील्समध्ये ते आहे. वास्तविक पाहता मी पुण्यातून खूप प्रचंड बातम्या असताना आणि रावेच्या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम झाल्यानंतर असताना सुद्धा मी कासारसाई मार्गे एक्सप्रेसवेला आलो. त्यावेळेस थोडंफार पावसाचं प्रमाण होतं, कारण मी 12 वाजता पुण्यातून निघालो. आता बिलकुल पाऊस नाही, निरभ्र आहे, तुम्ही पाहताय. कुठल्या प्रकारची अतिवृष्टी नाही आणि काहीतरी कोसळल अशा प्रकारची पण अतिवृष्टी नाही. पुढच्या 2-4 तासांनी काय पाऊस पडणार ते मला माहिती नाही, पण त्या बातम्या लागल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नाही. कारण मी 12 वाजता पुण्यातून निघालो, 3:15 मुंबईत सुद्धा पोहोचलो. माझ्या मुंबईतलं प्रदेश काँग्रेस बैठकीतलं कामकाज उरकून आता मी परत पुण्याला निघालोय. पण मला याच्यातून काय जाणवलं, तर त्या मिसिंग लिंक वर पडदा पाडावा किंवा मिसिंग लिंकचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आज हा इतर वेळेपेक्षा जास्त मोठा पाऊस पडलाय, आज काहीतरी वेगळं आखरीत घडणार आहे अशी भीती तुमच्या मनात घातली. म्हणजे अरे पाऊसच एवढा पडलाय म्हटल्यानंतर दरड नाही कोसळणार का, मग मिसिंग लिंकचा नका स्लॅब पडणार नाही का, असे काही अंधभक्त विचार करतील आणि अंधभक्त इतरांना सुद्धा ते ज्ञान शिकवतील. आणि म्हणून आज सरकारने हे अशा प्रकारचं वातावरण पेरलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्याला धक्कादायक, कारण की एखाद्या ठिकाणी एवढी गर्दी कमी होणे किंवा लोकांनी आपल्या कामानिमित्ताचा प्रवास टाळणे हे महाराष्ट्रासाठी देशासाठी घातक आहे. कारण की त्याच्यात